पुन्हा एकदा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। सौर ऊर्जा काळाची गरज हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत सौर ऊर्जा आणि पर्यावरण तज्ञ कल्पना डुमरे मॅडम। ब्रेक पूर्वी अनेक गोष्टी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितल्या, विविध योजनांविषयी आपण बोलत होतो। आता एक प्रश्न मनात आहे जे ऐकलेलं आहे पण याविषयी माहिती नाही की डीसीआर आणि नॉन डीसीआर म्हणजे नेमकं काय आणि याच्यात काय फरक आहे, काय सांगाल याविषयी? डीसीआरचा फुल फॉर्म आहे डोमेस्टिक कंटेंट रिक्वायरमेंट। डीसीआर मॉड्यूल्समध्ये जे सेल आणि मॉड्यूल्स हे दोन्ही भारतामध्ये मॅन्युफॅक्चर केलेलं असतं। अच्छा। हां, आणि तुम्हाला जर सबसिडी हवी असेल पीएम सूर्यघर अंतर्गत किंवा पीएम कुसुम सरकारच्या कुठल्याही योजनांमध्ये तर तुम्हाला डीसीआर पॅनल लावणं हे कंपल्सरी आहे। नॉन डीसीआरमध्ये डोमेस्टिक कंटेंट थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असू शकतं किंवा ते पॅनल्स इम्पोर्टेड असू शकतात। सबसिडीसाठी ते अलाउड नाहीये। हां, त्यांच्या किमती थोड्या कमी असतात पण परफॉर्मन्समध्ये फार काही फरक नसतो। त्याच्या अंतर्गत डीसीआर मॉडेल घेतलं तर अर्थात ते आपलं आहे, आपलं आहे, त्याप्रमाणे आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला आपल्या भारतातल्या मॅन्युफॅक्चरिंगला त्यांनी बळ मिळतं। नक्कीच त्याच्यामुळे कुठेतरी स्वदेशी हा पर्याय निवडताना आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो।